मुक्ता, तू रात्रभर जागी होतीस ना? मी बघितलं, सतत कूस बदलत होतीस. आय नो मुक्ता, जे काही घडलं ना त्या घटना तुझ्या डोक्यातून जात नसणार. त्यामुळे तुमची पण झोप झाली नसणार. तसं नाही मुक्ता, हे बघ, मला खरंच तुझी खूप काळजी वाटत होती. मला माहितीये तू खूप स्ट्रेस मध्ये होती आणि तुझ्यासाठी काय करू असं मला झालं होतं, पण काय करू, कसं करू, मला माझं काहीच कळत नाही. मला ना कधी कधी तुमच्या एवढ्या प्रेमाची भीतीच वाटते. भीती? ग मुक्ता, प्रेम आहे म्हणतेस ना, मग भीती कशाची वाटायला पाहिजे? हो, भिऊ नाही तर काय करू? माझ्या प्रेमापोटी माझ्यासाठी काय पण करायला तयार असता. मी घर सोडलं आणि तुम्ही पण माझ्यासोबत निघून आला. मागचा पुढचा कसलाच विचार नाही केला. मी घरी थांबायला हवं होतं. माझ्यापेक्षा जास्त मोठी आई, आजी, दादा यांना तुमची गरज आहे. तर तेव्हा गरजेपेक्षा ना सोबत महत्वाची. अगं ते सगळे एकत्र आहे, सोबतीला आहेत एकमेकांच्या, त्यांना एकमेकांचा आधार आहे. पण तुला कोणाचा आधार होता? हे बघ, मी तुझ्यासोबत बाहेर पडलो कारण मला माहिती आहे की जे काही घडलं ना त्यात तुझी अजिबात चूक नव्हती. अगं, जी चूक तू केलीच नाहीस त्याची शिक्षा भोगतीस तू. आणि हे ना त्यांना कळायला हवं, त्यांना त्यांची चूक समजायला हवी, म्हणून मी तुझ्यासोबत बाहेर पडलो. फक्त आता दोनच गोष्टी होऊ शकतात. तर आपण दोघं एकत्र आपल्या घरी जाऊ, किंवा जिथे तू म्हणशील ना तिथे मी तुझ्यासोबत येईन. पण मुक्त आता काही झालं ना तरी आपण दोघं एकत्रच असू. हेलो आईला हे मुक्ता आणि सारंग परत कशी काय? जावई आला असेल सासरवाडीला आमरस खायला. ए, तुझ्या तोंडात घालू का आमरस? आमरस खायला हे असे पूर्वीचे कपडे घालून येईल का? नाही नाही, शॅटर्डिन बाई आपल्या लायकीत परत कशी काय आली? मला वाटतं काहीतरी गडबड आहे. अहिरू, ते दोघे कोण आहेत? ही मुक्त आहे आणि त्यांचा नवरा सारंग. नाही रे, काय? हा, सारंग आणि मुक्ताचे पण असे कशा दिसायला लागले? मला वाटतं काळ थोडा मागे गेला. सारंग जेव्हा पहिल्यांदा मुक्ताला न्यायला घरी आला होता ना, अगदी तसे दिसतायत दोघे. ए कांता, तुझं माज अजून उतरला नाही वाटतं. माझ उतरला तर माई काय किंमत राहिली पैकी नाही. ए कांता, या तोंडून मुक्ताचं नाव घ्यायचं नाही. मग भक्तीचं घेतो. तवा तवा मी तुम्हा दोघांना बघतो, तवा तवा मला तुझी लव्ह स्टोरी आठवते. मग भक्तीची लय आठवण येते. भक्ती पण तुमचं लय कौतुक वाटतं मा. आणि मग मी काय करतो?
मग मी मायच 2 थोबाडीत मारून घेतो. अच्छे अच्छे. कांता कांता का नाही समाज व्यवस्थेविरुद्ध लढला? का नाही तुझ्या प्रेमा खातर लढला? जर प्रेमा खातर लढला असता तर आज जशी सारंगच्या मिठीत मुक्त आहे ना, तशी माया मिठीत भक्ती असती. जी बाबा लास्ट वॉर्निंग देतो, पुन्हा जर काही चुकीचं बोललास ना, तुझी ही जीभ आहे ना ही कापून टाकीन. पुन्हा जर काही चुकीचं वागायचा प्रयत्न केलास ना, ह्यावेळी ना पोलीस ना कोर्ट, डायरेक्ट तुझा ना इथेच बंदोबस्त करेल. लेख मला म्हणतो भक्तीचं नाव घ्यायचं नाही म्हणून. पण इथून पुढं मी नाही, भक्तीच नाव घेणार आहे. रेणुका, उठ रेणुका. कोण आहे? झोपू द्या ना. रेणुका, अगं 10 वाजलेत, उठ लवकर. का उठायचं लवकर? अगं असं काय करतेस? निघायचं ना आपल्याला, उठ पटकन. रेणुका प्लीज उठ ना रेणुका. रेणुका कुठे निघायचंय? कुठे निघायचंय? रेणुका प्लीज जागी हो. हे बघ, आपलं लग्न झालंय काल आणि आपण अजूनही तुझ्याच घरी होत. तुझी पाठवणी नाही झाली अजून. तू एक शब्दही बोलू नको. तुझ्यामुळे घडतंय सगळं. तुझी ओळख पुसत नाहीये. आम्ही तरी किती समजून घ्यायचं? मी कुठेच जाणार नाही. हे बघ, जोपर्यंत मुक्ता वहिनी घरी परत येत नाही ना, तोपर्यंत मी हे घर नाही सोडणार. मी पण दाखवून देणार की फक्त ती नाही, मी सगळं सोडू शकते. त्याग मलाही जमतो. मला माहिती आहे तिला खूप वाईट वाटलं असणार आहे, खूप दुखावली गेली असणार आहे. माझ्या बोलण्याचं तिला खूप वाईट वाटत असणार. ती काय विचार करत असेल रे? तुझ्या घरच्यांमुळे तिला हे घर सोडावं लागतं. तिला एवढं सगळं शिकवलं आणि तिने काय दिलं? तर तिरस्कार. रेणुका, तू सगळं स्वतःवर नको घेऊ सगळं. हे बघ, मुक्ताताई तुझ्यामुळे घर सोडून नाही गेलीये. हो बरोबर, माझ्यामुळे नाहीच गेली ती घर सोडून. तुझ्या घरच्यांमुळे तिला हे घर सोडावं लागतं. तू सांग आता त्यांना, वहिनी परत आल्याशिवाय रेणुकाची पाठवणी होणार नाही. रेणुका, कालचा पूर्ण दिवस गेला, संपूर्ण रात्र गेली, तरी तू अजून तिथेच आहेस. मुक्ताताई जशी तुला परत यावी वाटते तसंच मलाही वाटतं ना. तिच्या जाण्याचा त्रास मलाही झालाय, पण ती परत येणार नाही तोपर्यंत मी सासरी जाणार नाही. हा हट्ट योग्य नाही ना. हे बघ, अशाने ती परत येईल का? त्यामुळे मला योग्य मार्ग हा वाटतोय की आपण जोडीनं माझ्या घरी जाऊ आणि माझ्या आईबाबांना समजावून सांगू की मुक्ताताईला तुम्ही जे घर सोडायला सांगितलंय ते चुकीचं आहे. रेणुका, हे बघ, आपल्या दोन्ही कुटुंबांमधले जे मतभेद आहेत ते आत्ताच नाही संपले तर आपण सुखी संसार नाही करू शकणार. आणि सगळं जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपण दोघांनी एकत्र असणं खूप गरजेचं आहे. तू हे जे काही बोलतोयस ते बरोबर आहे की चूक मला नाही कळत. सध्या मला एवढंच माहितीये की मुक्ता वहिनी परत येईपर्यंत मी हे घर सोडणार नाही. ती घरात आल्याशिवाय ही रेणुका नगरकर रेणुका देशमुख होणार नाही. भैरू, कसं वाटते? मी आणि सारंग एकमेकाचे साडू होतोय. नकळत. माव कुटुंब आणि नगरकरांचं कुटुंब एका वेगळ्याच नात्यात बांधले जाणार आहेत.
नकळत मी मुक्ताचा दाजी होणार आहे. दाजी दाजी नकळत तुमची मुक्ता माझा लय राग करते राव. विषय आहे का? अहो कारण नकळत सार घडते. आता तिला काय माहिती आहे तिचा होणारा दाजी ही कांता शेट्टी सावली आहे ते. गळ्यात हार सुनील घालला आणि रात्री चेहऱ्यावरचा घुंगट कांता शेट काढणार. मावा बोललो मोठ हो द्या सांगत लोट. मला जेल मध्ये पाठवलं काय? आता बघ कसा सूड घेतो ते. अरा कांता शेठ, अहो तुमच्या मधुचंद्राची रात्रीची बातमी त्या मुक्तानं ऐकली तर तिचा चेहरा कसा होईल माहिती आहे का? कसा? परत दाखव कसा कसा. परत कर परत कर. बरं झालं मुक्ता तू आलीस. छा झालंय बदलून ना सगळ्यांना. बसा बसा. नका टेन्शन घेऊ, जास्त होईल नीट. घे ना. घे गं. हा वेद, सगळं ठीक आहे ना? अरे दादा काहीच ठीक नाहीये. काय? बघ सारंग दादा, तू प्लीज मुक्ताताईला फोन देतोस का? मला जरा बोलायचंय. हो मुक्ता, वेदचा फोन, तुझ्याशी बोलायचं होतं. हा वेद भाऊ बोला. मुक्ताताई ऐक ना, हे बघ इथे सगळं बिघडलंय अगं. तू परत ये ना प्लीज. तू लवकर घरी ये, तुझ्याशिवाय काहीच ठीक नाही होणार. नाही वेद भाऊ, मी खरंच लई विचार करून घर सोडले. मावा संसार असं ना तसं होणार आहे, पण आता रेणुका ताईंचा संसार होणं जास्त गरजेचं आहे. नाही येऊ शकत. मुक्ताताई अगं तू ऐक ना प्लीज. हे बघ वहिनी, नीट आहे. तू घरी परत आल्याशिवाय मी हे घर सोडणार नाही. ना माझी पाठवणी होणार, ना मी माझं लग्न स्वीकारणार. वहिनी प्लीज परत ये ग, मला तुझी गरज आहे. हे बघ, आईने जन्म दिला आणि तू जगायला शिकवलं. माझ्यातला राग संपवला आणि मला स्वच्छ डोळ्यांनी माणसांकडे, नात्यांकडे बघायला शिकवलंस ग तू. आई नंतर तूच एक आहेस जिला माझं मन कळतं. माझ्यासाठी तू एवढं करून सुद्धा मी लग्नात तुझ्याशी खूप वाईट वागले ग. वहिनी मी खरंच सांगते, माझ्या मनात तसं काहीच नव्हतं ग. मी कसं बोलून गेले, ते कसं निघालं ना मलाच नाही कळलं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तरी वहिनी प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी. प्लीज माफ कर ग मला आणि घरी परत ये. वहिनी प्लीज ये परत. जर तुला वाटत असेल की माझा संसार व्हावा तर प्लीज घरी परत ये ग वहिनी. माझ्या पाठवणीच्या वेळेस तू सुद्धा हवी आहेस मला. एकटी आईच्या गळ्यात पडून नाही रडणार आहे ग. तू सुद्धा हवी आहेस मला. तू खूप रडलीस कालपासून, प्लीज शांत हो.
हा? नको रडूस अजून. काम डाऊन. आणि आणि सगळं ठीक होणार आहे. यू ट्रस्ट मी राईट? डोंट वरी. हा? हे बघ वीर, मला मुक्ता वहिनी हवी आहे परत या घरात. माझ्या पाठवणीला ती मला इथेच हवी आहे. तू काही कर, तिला कसंही आण इथे. मला ती हवी आहे परत या घरात. नाहीतर तुला एकट्याला जावं लागेल. आणि हे मी वरवर नाही बोलत, हे असंच घडणार. रेणू, हे बघ, मला वाटतं आपण घरी परत जायला. नाही, मी मावा शब्द नाही मोडू शकत. वेद भाऊंच्या घरच्यांनी आधीच आम्हाला लय नावं ठेवले. त्यांचा शब्द मोडून त्यात अजून नाही भर पडत. अगं मुक्ता, पण त्यांनी पण तुझ्यासमोर चुकीची अट ठेवली. अगं असं कोणी घर सोडून आपली नाती तोडून जायला सांगतं का? त्यांची पण चूक लक्षात घ्यायलाच हवी. पण माझ्यासाठी समोरचा कसा आहे, त्यानं काय चूक केली हे महत्वाचं नाहीये. का? मी शब्द दिलाय, तो शब्द मोडणं ही चूक आहे असं मी समजते. आणि मला असं वाटतंय रेणुकाताई रागात आहेत. त्या रागाच्या भरात ते सगळं बोलून गेल्यात. त्या एकदा शांत झाल्या ना की त्या जातील त्यांच्या सासरी परत. मी जर आता परत घरी गेले, जया, गायत्री यांचं नुकसान होईल. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करते, मी जो निर्णय घेतलाय त्यावर मला ठाम राहू दे. हो, तुम्हीच बोला ना. हॅलो. हा वेद, बोल. सारंग दादा ऐक ना. हे बघ, तू प्लीज मुक्ताताईला घेऊन परत ये ना घरी. मी रेणुकाला न घेता घरी गेलो तर माझे बाबा तिला घरात नाही येऊ देणार कधीच. आणि आम्हाला पुन्हा एकत्रही नाही येऊ देणार. हे बघ वेद, आय कॅन रिअली अंडरस्टँड. ते पण सध्याची परिस्थिती बघता मला वाटत नाही की मी मुक्ताला परत घेऊन येऊ शकेन. इम्पॉसिबल वाटतं. अरे रेणुका, काय चाललंय तुझं? काय अवस्था झाली जरा बघ तू. मोठ्या, मी तिला हेच कधीपासून सांगायचा प्रयत्न करतोय पण माझं ऐकतच नाहीये ती. तुझा एवढा राग येतोय ना मला, छोट्या नखाने ओरबाडून काढावं. रेणुका, काय वागते सगळं तू? मोठे, जाऊ दे, आपण तिच्या कलाने घेऊ. अरे पण असं वागतात का बे? तुझ्या घरच्यांना सुद्धा सोडणार नाहीये मी. चांगला धडा शिकवणार आहे त्यांना. काय झाले? तू असं का वागतेस? असं नको वागू बाळा. हे बघ, आता झाला तेवढा तो हा तमाशा झाला, तेवढा तमाशा पास झाला. ऐक जरा बाळा आमचं, आता तरी घरात जरा शांतता नांदू द्या. रेणुका, अगं वेदच्या घरची कुठल्याही क्षणी गाडी घेऊन इथे येतील. त्यामुळे आता तू असा मस्त छान फ्रेश मूड मध्ये आहे. जरा चांगला मूड घे आणि असा चेहरा आहे ना असा हसरा ठेव छान नाही. आज तुझी पाठवणी करायची आहे बाळा. काका, मी आता सासरी गेले ना तरी त्यांच्या सोबत त्यांच्या गाडीने जाणारच नाही. मी वेदला घेऊन लोकल बसने जाईन आणि मग बस मधून उतरल्यावर आम्ही पायी चालत जाऊ घरी. तसंही सासरी गेल्यावर पहिल्या दिवसापासूनच काहीतरी भयान करायला, म्हणजे कसं येणारा प्रत्येक दिवस ऍडव्हेंचरच असला पाहिजे.